अहिल्यानगर येथील NHIAचे PIU कार्यालय शिर्डीला हलवण्याच्या निर्णयावरून खासदार निलेश लंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली असून याबाबत सविस्तर पत्रही सादर केले आहे। NHAIच्या दिल्ली मुख्यालयानं 24 एप्रिल 2026 रोजी PIU कार्यालय शिर्डी इथं स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते। मात्र हा निर्णय व्यवहार्य नसल्याचं सांगत लंके यांनी सुरू असलेल्या महामार्ग प्रकल्पांच्या कामावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भूमिका मांडली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये NH 561A 4 पदरीकरण आणि अहिल्यानगर बायपास आणि उड्डाण पूल यासारखे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झालेत, तर माळशेज घाट ते अहिल्यानगर बायपास, खरवंडी कासार ते NH 211 जंक्शन व्हाईट टॉपिंग आणि NH 160 वरील कामं सध्या सुरू आहेत। तसंच नाशिक अक्कलकोट ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा मोठा भाग अहिल्यानगर मतदारसंघातून जात असल्यानं या सर्व प्रकल्पांच्या देखरेखीसाठी PIU कार्यालय हे अहिल्यानगरमध्येच राहणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अहिल्यानगर हे जिल्ह्याचं प्रमुख प्रशासकीय केंद्र असल्यानं जमीन संपादन, भरपाई, सेवा, रस्ते, अंडरपास आणि स्थानिक मागण्यांसाठी प्रशासन आणि नागरिकांना सातत्यानं PIU कार्यालयाशी संपर्क ठेवावा लागतो। त्यामुळं कार्यालय शिर्डीला हलवल्यास शेतकरी, ग्रामस्थ आणि महामार्ग बाधित नागरिकांची गैरसोय वाढेल असंही खासदार लंके यांनी नमूद केलंय। मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज।